नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी आणि ती सुद्धा अमृतसरी पनीर भुर्जी। बनवायला अतिशय सोपी, चवीला अप्रतिम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधी पनीर भुर्जी तर आपण नेहमीच खातो, पण ही वाली पनीर भुर्जी एकदा तुम्ही घरी बनवून बघा, घरचे सगळे तुमचे वाह करून करून थकतील। तर चला सुरुवात करूया। आपल्याला लागणार आहे 1 कांदा, 1 टोमॅटो, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची। हे सगळं छानपैकी बारीक चॉप करून घ्यायचं आहे। त्यानंतर दही घ्यायचं आहे। दही छान घट्ट असं घ्या, त्यामध्ये पाणी नको आहे। साधारणतः 4 ते 5 चमचे दही घ्यायचे, ते छानपैकी फेटून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया। 1 चमचाभर धना पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा संडे स्पेशल मसाला घालायचा आहे। तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता। सगळं छान मिक्स करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं मसाला दही तयार आहे, जे की अमृतसरी पनीर भुर्जीसाठी मस्ट आहे। ते रेडी आहे। त्यानंतर आपण काय करणार आहे, पनीर जे आहे ते असं मस्तपैकी जाड खिसणीने किसून घ्यायचं आहे। तर पनीर किसून झालं आहे, भाज्याही चिरून झाल्यात आणि दहीसुद्धा तयार आहे। तर फोडणी करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल गरम केले आणि त्यामध्ये मी 1 क्यूब बटरची घालणार आहे। सगळं छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरेसुद्धा छानपैकी तडतडू द्यायचे आणि नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत। लसूण 1 मिनिटभरासाठी परतून घ्या। नंतर त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे, तुम्ही पेस्टसुद्धा वापरू शकता। आणि मी इथे थोडंसं आलंसुद्धा घेतलं आहे किसून, म्हणजे साधारणतः किसलेलं आलं आपल्याला पाव चमचा लागणार आहे, ते सुद्धा ॲड करूयात। सगळं छानपैकी परतून घ्या आणि नंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा ॲड करायचा आहे। कांदा मस्त गुलाबी रंग येऊस्तोपर्यंत परतून घ्या आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ ॲड करायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर असं केलं ना तर काय होतं, पनीर भुर्जीला छान टेक्स्चर येतं आणि बेसन पिठाची जी चव आहे ना भाजल्यानंतर ती सुद्धा खूप सुंदर येते। साधारणतः 1 ते 2 मिनिटासाठी आपण हे बेसन परतून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला 1 टोमॅटो ॲड करूयात आणि नंतर ना आपण ह्याच्यामध्ये गॅसची फ्लेम बंद करायची आणि नंतर दही ॲड करायचं आहे। त्यापूर्वी आपण त्यामध्ये अगदी पाव चमचा कसुरी मेथी घालणार आहोत। ऑप्शनल आहे, पण ह्याची चव ना खूप छान येते पनीर भुर्जीमध्ये। हॉटेलमधल्या प्रत्येक भाज्यांमध्ये साधं वरण जरी घेतलं ना आपण त्यांच्याकडे, म्हणजेच डाळ फ्राय वगैरे, तर त्यातसुद्धा ते लोक कसुरी मेथी घालतात। तर पाव चमचा कसुरी मेथी छानपैकी हातावर चुरून मग ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। गॅसची फ्लेम मी या स्टेजला बंद करणार आहे। मग दही ॲड करणार आहे आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग परत एकदा गॅस ऑन करूया। मंद गॅसवरती 5 मिनिटासाठी झाकण लावून वाफ घ्यायची आहे। 4 दाणे साखरसुद्धा घालायची आहे। त्यामुळे काय होतं, पंजाबी भाज्या ज्या असतात ना ग्रेव्हीवाल्या, त्याला छानपैकी एक तर्री येते किंवा मग त्याचा रंग खूप सुरेख होतो, म्हणून मग 4 दाणे साखरेचे अवश्य घालायचे आहेत। तर व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं। एक वाफ आली आणि नंतर आपण त्यामध्ये अर्धी छोटी वाटी भरून पाणी ॲड करणार आहोत। पाण्याला एक उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि किसून घेतलेलं पनीर ॲड करायचे, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि परत एकदा झाकण लावून 5 मिनिटासाठी वाफ घ्यायची आहे। आपली अगदी यम्मी अशी अमृतसरी पनीर भुर्जी तयार होईल मंडळी। तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील। मंडळी, ही अशी पनीर भुर्जी तुम्ही पावबरोबर, ब्रेडबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा अगदी भाताबरोबर सुद्धा मस्त लागते, कारण एक प्रकारची ग्रेव्ही असते याला, तर सुरेख लागते सगळ्यांबरोबरच। तर सगळ्यात शेवटी ना आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करूयात। तुम्ही बघू शकता किती मस्त ज्युसी दिसती आहे आपली पनीर भुर्जी आणि चवीलासुद्धा खूप छान बनली होती। मी पहिल्यांदाच बनवली आणि आमच्या घरी सर्वांना खूप आवडली मंडळी। तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू मंडळी। असंच प्रेम देत राहा। बाय बाय।